नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी EPFO कडून एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे पेन्शन खातेधारकांना EPFO कडून गुड न्यूज। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने 2025 मध्ये कोट्यवधी सदस्यांसाठी अनेक मोठे आणि आवश्यक बदल केले आहेत। कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा देणे, प्रक्रिया डिजिटल करणे आणि पारदर्शकता वाढवणे त्याचे उद्दिष्ट असून EPFO ने PF हस्तांतरण प्रक्रिया सोपी केलेली आहे, ज्यामुळे नियोक्त्याच्या मंजुरीची गरज पडणार नाही। तुम्ही नुकतीच नोकरी बदलली असेल किंवा बदलण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आलेली आहे। EPFO ने कोट्यवधी नोकरदारांचे PF खाते ट्रान्सफर करण्याची आता आणखी सुलभ केली आहे। यामुळे पुढच्या वेळी तुम्ही नोकरी बदलाल तेव्हा PF खाते ट्रान्सफर करणे तुमच्यासाठी आणखी सोयीचे होईल। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे EPFO ने नोकरी बदलताना PF खात्याचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सोपी केलेली आहे। EPFO ने नोकरी बदलताना PF खात्यात जमा केलेले पैसे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुद्धा सोपी केलेली आहे। यामुळे नियोक्त्याच्या मंजुरीची जवळपास गरजच नाही पडणार। यामुळे नियोक्त्यांच्या मंजुरीची गरज जवळपास नाहीशी होईल। कामगार आणि रोजगार मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले की EPFO ने फॉर्म 13 मध्ये बदल केले आहेत, ज्याच्या 1.25 कोटीहून अधिक सदस्यांना फायदा होईल। तसेच EPFO ने आधार सीडिंग शिवाय नियोक्त्याकडून मोठ्या प्रमाणात UAN जनरेशनची सुविधा देखील सुरू केलेली आहे। मित्रांनो, आतापर्यंत नोकरी बदलताना PF ची रक्कम हस्तांतरित करण्यात 2 EPF कार्यालयाची भूमिका होती। ज्या स्त्रोत कार्यालयातून PF रक्कम हस्तांतरित करायची होती त्या कार्यालयासोबतच ज्या ठिकाणी रक्कम जमा करायची होती त्या कार्यालयाला देखील कारवाई करावी लागायची। खाजगी क्षेत्रातील लोक एका नोकरीतून दुसऱ्या नोकरीत बदलत राहतात, परिणामी त्याचे EPF खाते हस्तांतरित करावे लागते। मित्रांनो, EPFO ने EPF खाते हस्तांतरित करण्यासाठी नियोक्त्याच्या मंजुरीची अट काढून टाकली असून आता बहुतेक प्रकरणामध्ये याची गरज भासणार नाही। यासाठी EPFO ने फॉर्म 13 सॉफ्टवेअरमध्ये बदल केलेले आहे। EPFOच्या सुविधांचा वापर सतत सुलभ करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे, जेणेकरून EPF खाते हस्तांतरणासाठी डेस्टिनेशन ऑफिसची मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही, तर स्त्रोत कार्यालयातून मंजुरी मिळाल्यानंतर EPFचे पैसे गंतव्य कार्यालयात हस्तांतरित केले जातील। त्याचवेळी EPFO ने मोठ्या प्रमाणात UAN जनरेट करण्याची सुविधा देखील सुरू केलेली आहे। या अंतर्गत नियोक्ते एकाच वेळी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची UAN जनरेट करू शकतील। कर्मचाऱ्यांना UAN जनरेट करण्यासाठी आधार सीडिंगची आवश्यकता राहणार नाही। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।